बाजीरावांची 15,000 स्वारांची छावणी कावेरी नदीच्या काठावर विसावली होती. चित्रदुर्गच्या मोहिमेवर असताना दाऊद खानाचा सुभा मराठ्यांनी जिंकला होता. संस्थान काबीज केले होते. त्रिचनापल्लीच्या या संस्थानात बाजीरावांनी आपण ठरावाप्रमाणे खंडणी वसूल करण्यासाठी येत असल्याचे कळवले होते. स्नानासाठी कावेरीच्या डोहात उतरलेले बाजीराव त्रिचनापल्लीच्या सुभ्यात केलेली मोर्चेबंदी आणि गोळ्यांची मोरगिरी याद करत होते. उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन प्रातःसमयी संथ गतीने वाहणाऱ्या त्या नितळ डोहात बाजीराव मनसोक्त पोहत होते. काठावर हुजऱ्यात तबकात उपरणे घेऊन उभा होता. शेजारी अंबाजीपंत हात मागे बांधून उभे होते. माशालाही लाजवेल अशा कलेनं पोहणाऱ्या बाजीरावांवर त्यांची नजर खिळली होती. अंबाजीपंतांच्या नजरेसमोर नीरा नदीच्या डोहात खेळणारा 8 वर्षांचा विसाजी तरळत होता. आज 20 वर्षांनंतरही लाटांशी खेळण्याचं ते कसब जराही बदललं नव्हतं. कावेरीच्या त्या विस्तीर्ण पात्रात मनसोक्तपणे विहार करणाऱ्या बाजीरावांकडे पाहत असतानाच पंतांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. भास्वतभूषण गंधमाल्य रुचिराम चारु प्रसन्नाननाम श्रीगंगाधि समस्त तीर्थनिलयाम ध्यायामि कावेरिकाम. हा संकल्प श्लोक आपण कुठे वाचला हे आठवत असतानाच दुरून नदी उतारावरची वाळू उधळत एक स्वार येताना अंबाजीपंतांना दिसला. अंबाजीपंतांची विचारसमाधी भंग पावली. संकाजीने डोळे बारीक करून स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या शिक्क्याची खूण पटताच संकाजी 4 पावलं पुढे झाला. घोडा पेशव्यांच्या देवळीजवळ येताच स्वाराने लगाम खेचला. घोड्यावरून उडी टाकून कमरेच्या काशात खोसलेला खलिता त्याने पंतांच्या हातात दिला. दिवस रात्र केलेल्या अविश्रांत धावणीने घोडं फुरफुरत होतं. स्वाराच्याही तोंडून शब्द फुटत नव्हता. संकाजीने स्वाराला प्यायला पाणी दिले. घोड्यालाही एक सेवक नदी उताराकडे पाणी प्यायला घेऊन गेला. इतक्यात बाजीरावही स्नान करून डोहातून बाहेर आले. उपरणे ठेवलेले तबक हातात घेऊन सेवक पुढे धावला. उपरणाने अंगावरचे जलबिंदू टिपत पंतांच्या गंभीर चर्येकडे पाहत बाजीरावांनी विचारले, कोणाचा खलिता पंत? इतका वेळ प्रसन्न असलेली पंतांची चर्या आता फिकट उदास झाली होती. वाईट खबर आहे श्रीमंत. पंतांचा आवाज घोगरला. घसा खाकरून ते म्हणाले, निजाम आणि करवीरकरांनी हातमिळवणी केली आहे श्रीमंत. रावरंभा आणि चंद्रसेनही त्यांना सामील झाले आहेत. निजामाने संगमनेर, चिंचवड, पुणे, सुपे लुटले, जाळपोळ केली. चंद्रसेना आणि रावरंभाची साताऱ्यावर चालून जाण्याइतकी मजल गेली. आप्पा संगमनेरास तुरुकताज खानावर चालून गेले असता दस्तूर खुद्द शाहू महाराज प्रसंगी चालून आलेल्या शत्रूवर चाल करून गेले. रायाजी जाधव त्यात कामी आले. आणि काय? बाजीरावांनी कडक आवाजात विचारले. पंतांनी पुढचा वृत्तांत सांगेपर्यंत न राहून बाजीरावांनी पंताच्या हातातील बातमीपत्र हातात घेतलं. पुढचा मजकूर वाचून बाजीरावांच्या डोळ्यात ठिणग्या उडू लागल्या. क्रोधाने मुठ वळत ते म्हणाले, त्या हरामी दगाबाज निजामाची ही हिंमत. स्वस्थपणे विचार करायला आता वेळ नव्हता. एक एक पळ मोलाचा होता. बाजीराव पेशव्यांनी कूच करण्याची नौबत वाजवली. बाजीराव कपडे करून आले. 15,000 स्वारांची छावणी अर्ध्या घटकेत उठली. फौजेच्या शिस्तबद्ध तुकड्या सज्ज झाल्या. घोड्यावर मान टाकत असलेल्या बाजीरावांना पंतांनी चाचरत विचारले. दाऊद खानाच्या सुभ्याची खंडणी. पंतांचं बोलणं मध्येच तोडत बाजीराव म्हणाले, यापुढे दख्खनचे सुभेदार साताऱ्यात येऊनच खंडणी भरतील. बाजीरावांनी कूच करण्याची आज्ञा केली. 15,000 घोडेस्वारांची फौज आपल्या मुलखाची वाटचाल करू लागली. घोड्याची गती वाढली तशी बाजीरावांच्या डोक्यात मोहिमेची आखणी सुरू झाली. बाजीरावांना समोर पांडवगडच्या रानात बाळाजी पंतांचा पाठलाग करणारा चंद्रसेन दिसत होता. खिदमतीसाठी समोर वाकलेला तुरुकताज खान दिसत होता. मुबारिस खानाविरुद्ध लढण्यासाठी सातारा दरबारात मदत मागण्यासाठी आलेला ऐवज खान दिसत होता. मैत्रीचा हात पुढे करून कपटी हास्य करणारा निजामही दिसत होता. आणि शाहू महाराजांना सदैव पाण्यात पाहून त्यांच्या सिंहासनाची लालसा बाळगणारे संभाजी दिसत होते. बाजीरावांच्या अंगाची क्रोधाने लाही लाही होत होती.
राष्ट्रनिष्ठेच्या यज्ञात आपल्या क्रोधाग्नीची आहुती देणाऱ्या बाजीरावांना रणचंडी प्रसन्न होत होती. बाजीराव आपल्या फौजेनिशी वेगाने दौडत होते. मजल दरमजल मागे टाकीत बाजीरावांनी मराठी मुलखात प्रवेश केला होता. साताऱ्याच्या आसपासच्या गावांमध्ये झालेली शेतपिकांची नासाडी, परगण्यांची राखरांगोळी बाजीरावांच्या गरुड नजरेतून सुटत नव्हती. उसंत न घेता बाजीराव साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघाले. मात्र आपला मोर्चा पुरंदराकडे न वळवता बाजीराव 15,000 फौजेनिशी जुन्नर मार्गे उत्तरेकडे निघून गेले. बाजीरावांच्या या अनपेक्षित हालचालीमुळे पुरंदरावर समज गैरसमजांना ऊत आला. पुरंदरावर नुकत्याच पोचलेल्या प्रतिनिधींनी चिमाजींवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आपल्या मुलखात शत्रूने अराजक माजवलं असताना त्याला प्रतिकार न करता फूल देऊन निघून जाणं ही कसली निष्ठा, असा प्रश्न ते वारंवार उपस्थित करू लागले. परंतु चिमाजींना आपल्या बंधूंवर पूर्ण विश्वास होता. बाजीरावांच्या मनात काहीतरी मोठा डाव शिजतोय हे ते जाणून होते. निजामाची ही मनमानी ऐकून किंवा प्रत्यक्ष पाहून रायास भयंकर चीड आली असणार हे शाहू महाराजही जाणून होते. या रागाचा विस्फोट कशा पद्धतीने होणार याचा शाहू महाराज आणि चिमाजीही अंदाज बांधत होते. पुरंदरावर बसून शाहू महाराज आणि चिमाजी जसे बाजीरावांच्या मनसुब्यांचा विचार करत होते, अंदाज बांधित होते, तसा निजामही धारूरमध्ये आपल्या छावणीत बसून बाजीरावांच्या हालचाली समजून घेत होता. निजाम परेशान झाला होता. मराठी मुलखात एवढी लूट करूनही आपला प्रतिकार न करता बाजीराव कुठे निघून गेला याचे निजामाला कोडे पडले होते. निजामाने ऐवज खानाला 1000 शेलके स्वार घेऊन बाजीरावांच्या मागावर पाठवले होते. एवढा मुलूक ताराज करूनही सारे कसे शांत शांत होते. ही वादळापूर्वीची शांतता आहे हा विचार निजामाला बेचैन करत होता. पुढची रणनीती ठरवण्यासाठी बाजीरावांचा अचूक अंदाज येणे गरजेचे होते. या सबंध मोहिमेत निजामाने अनेक अवया उठवून मराठ्यांची दिशाभूल केली होती. औरंगाबादजवळ आपण सैन्य जमवत आहोत अशी अफवा पसरवून त्याने जुन्नर आणि पुणे लुटले होते. बाजीराव पुण्याच्या उत्तरेस निघून गेल्याचे समजताच साताऱ्यावर आक्रमण करावं हा विचार निजामाच्या मनात घोळू लागला. तसे त्याने सुलतानजी निंबाळकराला शामियानात बोलावणे धाडले. सुलतानजी निंबाळकर निजामाच्या शामियानात आला. निजाम समोरच्या चौथऱ्यावर पसरलेल्या नकाशाच्या कागदाकडे टक लावून पाहत होता. सुलतानजी निंबाळकर आल्याची चाहूल लागताच निजाम म्हणाला, साताऱ्यात या क्षणी कोणी सूरमा उरला नाहीये. आता साताऱ्याकडे मोर्चा वळवण्याचा आमचा इरादा आहे.
जी. सुलतानजी निंबाळकराच्या भुवया उंचावल्या. निजाम पुढे म्हणाला, बीड आणि धारूरमध्ये पसरलेल्या आमच्या सैन्याला साताऱ्यात पोचण्यासाठी कोणता रस्ता बिनघोर आहे नि जवळचा आहे ते सांगा. नकाशाकडे पाहत एका मार्गावर बोटाने खुण्याची री ओढत सुलतानजी म्हणाला, हा म्हसवड मार्गे जाणारा मार्ग जवळ पडेल. तोफा हलवतानाही आसाने होईल. निजाम त्या मार्गाकडे निरखून पाहू लागला. इतक्यात शामियान्याबाहेरून घोड्याच्या टापांचा आवाज झाला. मागोमाग काही सरदारांचा गलकाही ऐकू आला. बाजीरावांच्या मागावर गेलेला ऐवज खान वर्दी न देताच आत आला. त्याच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. डोईचा मंदिल गळून पडला होता. केस विस्कटले होते. सुलतानजीच्या जीवाचा थरकाप उडाला. क्या हुआ ऐवज? निजामाने विस्फारलेल्या डोळ्यांनी ऐवज खानाकडे आपादमस्तक निहाळत विचारले. धिप्पाड देहाचा ऐवज पुतळ्याप्रमाणे उभा होता. निजामाने दरडावल्यावर तो सांगू लागला, गोदावरी पार करून बाजीरावाच्या फौजा आपल्या मोगली मुलखात घुसल्या आहेत हुजूर. पुणतांबा ओलांडताच बाजीरावाची फौज आक्रमक झाली. जालन्यावर बाजीरावाचे सैन्य तुटून पडले. जालन्यावर आज एकही मोगली निशाण उरलं नाही. निजाम डोळे विस्फारून ऐकत होता. बाजीरावांचा खरा मनसुबा आता उघड झाला होता. मोगलांचा कर्दनकाळ अशी ख्याती असलेले बाजीराव मोगली मुलखात शिरून निजामाने केलेल्या लुटीची नुकसान भरपाई करत होते. ऐवज खानाच्या भळाळणाऱ्या जखमांकडे पाहत निजामाने विचारले, तुझी ही हालत कशी झाली? मी फौज कुठे आहे? ऐवज खान खालमानेनेच म्हणाला, जालना बेचिराग करून बाजीराव सिंदखेडच्या दिशेने निघाला. त्याला रोखण्यासाठी आम्ही सामोरे गेलो आणि ती चवताळलेली फौज अंगावर घेतली. आमचे सारे सैनिक बाजीरावाच्या फौजेने कापून काढले हुजूर. ऐवज खान नामुष्की पदरात घेऊन बाजीरावांना पाठ दाखवून पडत झडत गोदावरी नदी पार करून निजामाच्या छावणीत परतला होता. इतर कोणी अशी जिल्लत पदरात घेऊन आला असता तर निजामाने त्याला अद्याप जिवंतही ठेवले नसते. परंतु ऐवज खान खास होता. तो निजामाच्या आत्ताचा नवरा होता. वराडचा सुभेदार असलेल्या खाजा कमालला त्याच्या पराक्रमावर खुश होऊन कधी काळी निजामाने ऐवज खान हा किताब दिला होता. ऐवज खानाने फारुख सियर, सय्यद बंधू अशा अनेक बलाढ्य शत्रूंविरुद्ध निजामाचा पाठपुरावा केला होता. बाजीरावांनी मात्र निजामाच्या या मातब्बर सेनापतीला चांगलेच झोडपले होते. त्याची ही अवस्था पाहून निजाम विचारात पडला. साताऱ्यावर चालून जायचा विचार निजामाने झटकून दिला. निजाम काहीच बोलत नाही हे पाहून ऐवज खान पुढे म्हणाला, कुछ कीजिए हुजूर. त्या बाजीरावाने सिंदखेडचं रूपांतरण कोळशाच्या खाणीत एव्हाना केलंही असेल. आता त्याचा मोर्चा दुसऱ्या मोगली ठाण्याकडे वळेल. अशाने बादशहाची मर्जीही आपल्या विरुद्ध खफा होईल. दूसरों की तख्तपोशी संवारते संवारते कहीं हमारी ही सल्तनत खंडरों में तब्दील ना हो जाए. ऐवज खानाने मनातली भीती उघडपणे व्यक्त केली. पण निजाम सहजासहजी बधणारा नव्हता. आपल्या रणनीतीने खुद्द औरंगजेबालाही त्याने अनेकदा चकित केले होते. आपल्या दाढीवरून हात फिरवत स्वतःशीच हसून निजाम पुटपुटला, जंग तो अभी शुरू हुई है. तू कसतील आहेस ऐवज, म्हणून घाबरलास. आम्ही आमच्या तोफांची सरबत्ती लावून हा मराठी मुलूक सफा करू. मग तर त्या बाजीरावाला आमच्या मुलुखातून माघारी फिरावेच लागेल. निजाम स्वतःच्याच दरपोक्त्यांमध्ये मशगूल झाला होता. त्याच्या बोलण्याला दुजोरा देण्याचा धीर समोर बसलेल्या ऐवज खानाला होत नव्हता. निजामाच्या प्रत्येक हालचालीवर बाजीरावांचे बारीक लक्ष होते. निजामाच्या ताज्या बातम्या घेऊन नजरबाज रोज बाजीरावांच्या छावणी तळावर येत होते. बाजीरावांचा छावणी तळ दिवसागणिक बदलत होता. निजामाच्या खबरांसोबत बाजीरावांचे एक एक सरदार आपल्या घोडदळासह बाजीरावांना रोज येऊन मिळत होते. मल्हारराव होळकर, उदाजी पवार, राणोजी शिंदे, दावलजी सोमवंशी हे पराक्रमी सरदार आता बाजीरावांच्या एका आज्ञेची वाट पाहत होते. छावणीत उत्साहाचे वातावरण होते. वाढत्या शिबंदीसह बाजीरावांचे बळही वाढले होते. बाजीरावांची फौज आता 25,000 झाली होती.
निजामाला मात्र विद्युत गतीने हालचाल करणाऱ्या बाजीरावांच्या बातम्या उशिरा मिळत होत्या. बाजीरावांच्या फौजेने वाशिम, मंगरुळपीर, हातगाव, मांजरखेड ही मोगली ठाणी एकामागोमाग एक लुटली होती. 4 दिवस चाललेल्या या लुटीच्या बातम्या निजामाला एकाच दिवशी समजल्या होत्या. निजामाच्या अखत्यारीत असणाऱ्या या वैभवशाली बाजारपेठांमध्ये आता केवळ बाजीरावांच्या प्रतिशोधाच्या खुणा सांगणारे कोळसे आणि राखेच्या रांगोळ्या उरल्या होत्या. निजाम आता चांगलाच वेडावला होता. ज्या तोफखानाच्या जोरावर सिंहगर्जना केल्या त्या तोफांमुळेच निजामाला वेगवान हालचाली करणं जड जात होतं. मात्र बाजीरावाला आवर घालणं गरजेचं होतं. निजामाने आपला मोर्चा आपल्या सुभ्याकडे वळवला. बाजीराव यावेळी चोपडा मुक्कामी होते. निजाम पाठीशी येत असलेला पाहताच बाजीरावांनी आपला मार्ग पुन्हा बदलला. मराठवाडा मागे टाकत बाजीरावांच्या फौजा आता खानदेशात शिरल्या. खानदेशातली चांदताऱ्याची मोगली निशाणं उतरवत बाजीरावांच्या फौजांनी तापी ओलांडली. कुकरमुंडा लुटून बाजीरावांच्या फौजेने भडोच मुक्कामी छावणी केली. रात्री बाजीरावांनी आपल्या सरदारांसोबत पंगत केली. निजामाचा विषय निघताच स्फुरण पावलेले राणोजी मिशांवर पालथी मूठ फिरवत म्हणाले, जीव गेला तरी 72, पण या निजामाला जन्माची अद्दल घडवली नाही तर नावाचा राणोजी नाही. जीव जायाच्या बाता कशाला करता राणोजी बाबा? समोर बसलेले मल्हारराव म्हणाले, श्रीमंतांसोबत आपल्याला अजून दिल्लीवर चढाया करायच्या आहेत. बाजीराव कौतुकाने हसले. दावलजींनी शंका काढली, निजामाने आपल्या परगण्यात केली तेवढी लूट आपण बी त्याच्या मुलखात केली असेल नव? काकणभर जास्तच केली असेल दावलजी, उदाजी म्हणाले. निजामाने केलेली लूट जाते कुठे? निजाम आपला सापळ्यात आला की त्याचा खजिना रिकामा व्हायला कितीसा वेळ लागणार? बाजीराव पानातला शेवटचा घास संपवत म्हणाले, एरवी मोगली परगणे इतक्या मनसोक्तपणे लुटू देण्यास आणि निजामाची मिजास उतरवण्यास छत्रपती सहजासहजी रजावत झाले नसते. मात्र स्वामींचीच निजामास तंबी देण्याची आज्ञा आल्याने ती शिरसावंद्य मानून आम्ही लगेच मोहिमेस सुरुवात केली. शुभस्य शीघ्रम. बाजीरावांच्या या बोलण्यावर सारे हसले. भोजनानंतर मशालीच्या उजेडात पुढच्या हालचालीचे मनसुबे आखले गेले. दुसऱ्या दिवशी बाजीरावांच्या फौजांनी गुजरातीत मुसंडी मारली. आघाडीच्या फौजा छोटा उदयपूर शहराच्या वेशीवर आल्या. वेशीच्या कमानीवर चांदताऱ्याचे निशाण फडकत होते. तो इलाका मोगली सुभेदार सरबुलंद खानाच्या अखत्यारीत होता. सरबुलंद खानाचे निजामाशी वाकडे होते. हे जाणून असलेल्या बाजीरावांनी ऐनवेळी खेळी खेळली. नवाबसाहेब निजाम उलमुगचा आदेश आहे, सबंध बाजारपेठ लुटून घ्या, मारा, कापा, खांडोळा करा, अशी रणगर्जना करत बाजीरावांनी घोड्याला टाच दिली आणि एकच गदारोळ उसळला. आघाडीच्या सरदारांनीही हसून तीच गर्जना उचलून धरली. वेशीजवळच्या मुघल सैनिकांनी बाजारपेठेचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न करत असतानाच सुसाट वेगाने बाजीरावांचा घोडा बाजारपेठेत शिरला. पाठोपाठ सारे सरदार आणि सैनिकांची घोडीही जवारी बाजारपेठेत आली. तुरळक चकमक होऊन सराफी आणि जव्हेरी पेठांमधला लाखो रुपयांचा खजिना मराठ्यांना हस्तगत झाला. मिळालेला खजिना घोड्यांवर लादून परत फिरताना बाजीरावांनी पुन्हा निजामाच्या नावाचा जयघोष केला. सर्व सैनिकांनी आणि सरदारांनी त्याला दुजोरा दिला. बाजीरावांच्या फौजांनी आता अलीमोहनचा रस्ता धरला. निजामाच्या फौजांनी छोटा उदयपुरातली जव्हेरी बाजारपेठ लुटली, लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. अशी खबर मिळताच गुजरातचा सुभेदार सरबुलंद खान संतापला. त्याने दिल्लीच्या बादशहाला पत्र लिहून निजामाची तक्रार केली. पत्रात बाजीरावांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. लवकरच निजामाला दिल्लीच्या बादशहाचे कानउघडणी करणारे खरमरीत पत्र आले. निजाम आता पुरता जेरीस आला होता. त्याच्यासोबत असलेल्या संभाजी, चंद्रसेन, रावरंभा यांचा निजामाला काडी इतकाही उपयोग होत नव्हता. त्यांच्या छावणीचा, ऐशोरामाचा खर्चही निजामाला स्वतःच करावा लागत होता. याउलट बाजीरावांची ताज्या दमाची, विशीतिशीच्या तरुणांची फौज रोज नवा उच्छाद मांडत होती. निजामाची ठाणी नेस्तनाबूत करून आता बाजीराव निजामाच्या नावाखाली गुजरातेत लूट करत होते.
बाजीरावांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवावा या हेतूने निजामाने पुण्याच्या दिशेने सैन्य हलवायला सुरुवात केली. निजामाने याआधीच तोफांची सरबत्ती लावून लोणी, पारगाव, पाटस, सुपे, बारामती हे मराठे परगणे भुईसपाट केले होते. फजलबेगच्या अखत्यारीत पुण्याची छावणी करून दिली होती. निजाम माघारी फिरून परत पुण्याकडे जायचा विचार करतोय हे समजताच बाजीरावांनी आपण बुऱ्हाणपूर लुटणार आहोत अशी बातमी वाऱ्यावर सोडली. बुऱ्हाणपूर ही निजामाची राजधानीच. बाजीराव बुऱ्हाणपूर लुटणार ही अवई ऐकून निजामाच्या पायाखालची जमीन सरकली. संयम सुटलेल्या निजामाने बाजीरावांवर चालून जाण्याची घोषणा केली. बाजीरावांना नेमकं हेच हवं होतं. बाजीरावांनी आपले सैन्य दक्षिणेकडे हलवायला सुरुवात केली. रंभाजी कदम आणि पिलाजीराव जाधव यांच्या फौजाही वराडातील मोगली इलाका लुटत बाजीरावांना येऊन मिळाल्या. निजाम चालून येत असलेल्या मार्गाचा अंदाज बांधत बाजीरावांनी आपले जाळे पसरवण्यास सुरुवात केली. निजामाची विचारशक्ती सुन्न झाली होती. बाजीरावांच्या डावपेचांसमोर त्याचा 3 तपांचा राजकारणाचा अनुभव पणाला लागत होता. आपल्या तोफखान्यामुळेच आपल्याला बाजीरावाप्रमाणे वेगवान हालचाली करण्यास अटकाव होत आहे हे निजामाने विचारांती ताडले. आपल्या 600 तोफा अहमदनगरला ठेवून अजिंठ्याच्या डोंगराळ भागातून निजामाची फौज औरंगाबादेकडे वाटचाल करू लागली. चिमाजींच्या फौजा निजामाच्या सैन्याच्या मागावर निघाल्या होत्या. पुणतांब्याला गोदावरी नदी ओलांडून निजामाचे सैन्य पालखेडच्या डोंगराळ भागाजवळ आले. बाजीरावांच्या फौजा एव्हाना करवंदाबारीहून बेटावद मुक्कामी आल्या होत्या. निजाम पालखेडजवळ आल्याचे कळताच बाजीराव आघाडीच्या निवडक फौजांसह पालखेडच्या 2 कोसावर असलेल्या कासारबारी येथे येऊन थांबले. डोंगराळ भागाने वेढलेल्या पालखेडच्या मैदानावर निजामाने दिवस मावळतीला आल्याने छावणी केली. निजामाच्या डोक्यात बाजीराव बुऱ्हाणपुरावर हमला करणार ही एकच गोष्ट घोळत होती. आजूबाजूच्या डोंगरांवरून आपल्याकडे पाहणाऱ्या हजारो नजरांची निजामाला पुसटशी कल्पनाही नव्हती. बाजीरावांच्या सैन्याने आता निजामाला पुरते वेढले होते. डोंगराच्या निमुळत्या वाटांवरून येत असलेली निजामाच्या सैन्याची रसद राणोजींनी रोखून धरली. घोड्यांचं वैरण पाणी, सैन्याचा दाणा गोटा, छावणीत पोचायला दुसरा मार्ग नव्हता. रसद पोचण्याची वाट पाहून निजामाची फौज निद्राधीन झाली. पहाटे निजामाची फौज हर हर महादेवच्या गर्जनेने जागी झाली. निजामाच्या छावणीला बाजीरावांच्या फौजेने गराडा घातला होता. खंदे मराठे वीर त्वेषाने कत्तल करत पुढे सरसावत होते. क्षणाक्षणाला कमी होत असलेला प्रतिकार घटकेत मोडून पडला. मोगली ऐश्वर्याने झगमगणाऱ्या निजामाच्या शाही छावणीवर अवकळा पसरली. साऱ्या छावणीत एकच गडबड उडाली होती. बाजीरावाच्या फौजेने आपल्याला गराडा घातला आहे यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. दीर्घ प्रवासानंतर उपाशी झोपलेले निजामाचे सैन्य तहानभुकेने व्याकुळ झाले होते. वैरण पाण्या वाचून घोडी फुरफुरत होती. बाजीरावाने आपली दिशाभूल करून आपल्या पुऱ्या सैन्यालाच असह्य कोंडीत पकडले आहे याचा निजामाला उलगडा होत होता. चहूबाजूने पसरलेल्या बाजीरावांच्या सैन्यावर एक नजर टाकून निजाम हताशपणे आपल्या शामियान्यात परतला. ऐवज खान, तुरुकताज खान, रावरंभा, चंद्रसेन, संभाजी हे सारे निजामाच्या शामियान्यात हळूहळू गोळा झाले. आपल्या सरदारांना पाहताच निजामाचा राग उफाळून आला. छावणीतही ऐशोरामात राहणाऱ्या या सरदारांच्या गाफीलपणामुळेच आपल्यावर ही नामुष्की ओढावली असा निजामाचा पक्का समज झाला होता. निजामाच्या दरपोक्ता त्याला याद करून देत छत्रपती संभाजी तुच्छतेने हसत होते. अन्नपाण्या वाचून साऱ्यांची चिडचिड होत होती. दिवस वर आला तसा निजामाचा धीर सुटू लागला. चंद्रसेन आणि रंभाजीने आपण पुरते अडकलो असून बाजीरावाशी संधी करणे हा एकमेव मार्ग आहे असे निजामास सुचवले. राजकारणात 3 टप्पे घालवल्यावर आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या सेनापतीला शरण जाण्याची वेळ निजामावर आली होती. आपले सारे शत्रू एका छताखाली आले असता बाजीराव पेशवे त्यांना झोडपण्याची संधी सोडून देतील असे समजण्याची घोडचूक सर्वांकडूनच झाली होती.
भुकेने कासावीस झालेल्या निजामाने अखेरीस संधीचे पांढरे निशाण आपल्या छावणीत फडकावले. आपल्या वकिलामार्फत निजामाने बाजीरावांकडे आदरपूर्वक तह व्हावा अशी मागणी केली. निजामाने पांढरे निशाण फडकावूनही बाजीरावांनी फौजेचा वेढा जराही सैल केला नव्हता. मात्र बाजीरावांच्या छावणीत एकच आनंद उसळला होता. इतके दिवस केलेल्या अविश्रांत धावणीचे सार्थक साऱ्यांच्या चर्येवर उमटले होते. निजामाची आदरपूर्वक तह करण्याची विनंती बाजीरावांनी साफ धुडकावून लावली. तुझ्या नवाबाचं काय करायचं हे आता खरे छत्रपतीच ठरवतील, असं सणसणीत उत्तर निजामाच्या वकिलाला देऊन बाजीरावांनी त्याला परत पाठवलं. उपासमारीने हैराण झालेल्या आपल्या शत्रूंना ताटकळत ठेवून बाजीरावांनी निवांतपणे छत्रपती शाहू महाराजांना पत्र लिहिले. हिंदुस्थानातील अनेक राजवटींची नजर निजाम आणि बाजीरावांच्या या नाट्यमय संघर्षावर खिळली होती. ताज्या मजकुराच्या थैल्या रवाना करणारा जासुदांचा आणि नजरबाजांचा परिसरात सुळसुळाट झाला होता. पुरंदरच्या देवमहालात शाळीग्रामे शिवलिंगाची नित्यपूजा करून शाहू महाराज सदर महालात आले. सदर महालातील मंडळींचे रोजाना मुजरे झडले. शाहू महाराज स्थानापन्न होताच सारेजण आसनावर बसले. घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजानेही भंग पावेल एवढी भयान शांतता सदर महाली पसरली होती. क्षणाक्षणाला शाहू महाराजांची नजर बैठकीसमोरच्या प्रवेशद्वाराकडे जात होती. शाहू महाराजांच्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर माजवले होते. इतक्यात एक स्वार सदर महालात आला. महाराजांना मुजरा करताना त्याचा आनंदाने तळपणारा चेहरा बघून शाहू महाराजांची उत्सुकता शिगेला पोचली. काय खबर भिकाजी? महाराजांनी उत्सुकतेने विचारले. खबर नामी हाय महाराज. निजामाच्या छावणीवर श्रीमंतांनी चौकी पहारे बसवलेत. निजाम शरण आलाय. पाठीशी नदी, आजूबाजूला डोंगर आणि मावळ्यांचा गराडा. निजामाला हालायला मुंगीची बी जागा नाही. कालपासून निजामाची फौज अन्न पाण्या वाचून निस्ती तडपतीये. रायाने त्याचा दाणा गोटा बी तोडलाय. खबर ऐकून चिमाजींचा ऊर अभिमानाने भरून आला होता. भिकाजीने बाजीरावांनी लिहिलेल्या पत्राची थैली समोर धरली. महाराजांची आज्ञा होताच चिटणीसांनी पत्र वाचायला सुरुवात केली. बाजीरावांनी लिहिले होते, छत्रपती स्वामींच्या सेवेसी आज आम्ही व नवाब येथे आलो आहोत. त्यास आम्हास 2 कोसांचे अंतर आहे. जवळच जोगिणीचे डोंगर, डावे पडतची उत्तम वाट लिहून पाठवणे. रंभाजी कदम व दावलजी सोमवंशी हे डावे बाजूस, पिलाजी जाधवराव उजवे बाजूस आहेत. सर्वात सांगणे की मोगलांची शरम तुम्हा लोकांवरी आहे. समय पाहून वागणे. खबर ऐकून शाहू महाराजांनी सुटकेचा निश्वास सोडला. इतके दिवस रयतेचा छळ करून स्वराज्याच्या मुलखात अराजक माजवणाऱ्या निजामास बाजीरावांनी आपल्या रणपांडित्याने गुडघ्यांवर आणले होते. निजामाचा अहंकार गळून पडला असेल यात तिळमात्रही शंका नव्हती. शाहू महाराजांनी बाजीरावांना आपल्या शत्रूंची तह करून जीवदान देण्याची आज्ञा केली. मात्र बाजीरावांनी ही लढाई स्वतःच्या ताकदीने लढली होती. म्हणूनच तहाची कलमे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य छत्रपतींनी बाजीरावांना दिले. छत्रपतींचे आज्ञापत्र घेऊन भिकाजी आल्यापावली परत फिरले. मोगली फौजेच्या उपासमारीचा दुसरा दिवस मावळला. तळावर रात्र बोचरी थंडी घेऊन उतरली. सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या. बाजीराव आपल्या देवळी बाहेर आसनावर बसले होते. समोर शेकोटी धगधगत होती. समोर दिसणाऱ्या निजामाच्या छावणीच्या वेढ्याचा फास अधिकच घट्ट आवळला गेला होता. पलोते, मशाली उजळल्या होत्या. बाजीरावांच्या फौजेत ठिकठिकाणी दगडांच्या चुलीवर स्वयंपाकाची तयारी चालली होती. इतक्यात भिकाजी छावणी तळावर आले. पायउतार होऊन त्यांनी बाजीरावांना मुजरा केला. भिकाजीने पेश केलेलं छत्रपतींचं आज्ञापत्र बाजीरावांनी आदरपूर्वक मस्तकाला लावलं. मग त्यातला मजकूर वाचून त्यांनी उजव्या हाताला बसलेल्या राणोजीला आज्ञा केली. राणोजी, नवाबाकडे निरोप पाठवा. उद्या सकाळी आम्ही निजामाशी तह करू. मात्र तहात कोणतंही कलम नवाबाला स्वतः समाविष्ट करता येणार नाही. आणि तह पूर्ण होईपर्यंत ऐवज खान, तुरुकताज खान, रावरंभा आणि चंद्रसेन हे त्याचे सरदार आमच्याकडे ओलीस राहतील.
राणोजींच्या चेहऱ्यावर हास्यरेषा उमटली. बाजीरावांना मुजरा करून घोड्यावर मान टाकून राणोजी निजामाच्या तळावर गेले. बाजीराव आणि त्यांचे सरदार दूर तळावर दिसणाऱ्या निजामाच्या शामियान्याकडे पाहत होते. सडे गेलेले राणोजी आणि निजामाचे सरदार काही वेळातच बाजीरावांच्या छावणीकडे येऊ लागले. राणोजींनी त्या सरदारांची पायीच धिंड काढली होती. एव्हाना रात्र चढली होती. थंडीही वाढली होती. बाजीरावांच्या छावणी तळाचे जेवणखाण आटोपले होते. बाजीरावांसमोर येताच राणोजी पायउतार झाले. बाजीराव निजामाच्या त्या चारही सरदारांकडे पाहत होते. सरदार खालमानेने उभे होते. नामुष्की आणि अपमानाच्या या सागराचा किनारा त्यांना दिसत नव्हता. समोर बसलेल्या बाजीरावाशी नजर मिळवण्याची हिंमत कोणामध्येच उरली नव्हती. साऱ्यांना दत्ताजीचे शेवटचे शब्द आठवत होते. राजधानी साताऱ्यावर आक्रमण करणाऱ्या त्या पुंडांना पाहताना बाजीरावांचा हात तलवारीच्या मुठीकडे जात होता. मात्र खुद्द छत्रपतींच्या आज्ञेमुळे बाजीरावांना आपली तलवार आणि मनसुबे म्यान करावे लागत होते. बाजीरावांच्या आज्ञेने त्या चारही सरदारांना छोट्या तंबूत नेण्यात आले. तंबूबाहेर धारकरी खडे झाले. दुसऱ्या दिवशी कडेकोट बंदोबस्तात निजामाचे सैन्य मुंगेशेवगाव येथे हलवण्यात आले. दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या सशस्त्र मावळ्यांमधून निजाम आणि त्याचे निशस्त्र सैनिक खालमानेने पायी चालत मुंगेशेवगावला पोहोचले. मुंगेशेवगावात पोहोचल्यावर निजामाला बाजीरावांच्या समोर पेश करण्यात आले. बाजीरावांनी तहाची कलमं लिहिलेल्या सनदा निजामासमोर ठेवल्या. या तहानुसार निजामाने काबीज केलेले मराठी मुलूक पुन्हा स्वराज्यात येणार होते. निजामाने आजवर केलेली लूट निजामाला परत करावी लागणार होती. ठिकठिकाणच्या तटबंदीच्या जागा मराठ्यांच्या अखत्यारीत येणार होत्या. दक्षिणच्या 6ही सुभ्यांवर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित होणार होते आणि कोल्हापूरकर छत्रपती संभाजीस निजामाला बाजीरावांच्या हवाली करावे लागणार होते. संभाजीला फितवण्यासाठी आणि या मोहिमेसाठी निजामाने 2 वर्ष मेहनत घेतली होती. पाण्यासारखा पैसा ओतला होता. हा तह मान्य करण्याने त्या साऱ्या कष्टांवर पाणी फिरणार होते. परंतु निजामाकडे हा मानहानिकारक तह मान्य करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. त्या 17 कलमी तहावर निजामाने कबूल अशी सही केली. तहाच्या सनदांची प्रत तत्काळ छत्रपती शाहू महाराजांकडे पाठवण्यात आली. बाजीरावांनी निजामाच्या ओलीस ठेवलेल्या सरदारांची सुटका केली. 3 दिवस उपासमार घडलेल्या निजामाच्या सैन्याला अन्न आणि पाणी देण्यात आले. भोजन घेऊन आपल्या तळाकडे जाणाऱ्यांची अखंड रीघ लागली. बाहेर जाणाऱ्या वाटेच्या एका बाजूस एक भला मोठा उंच खडक होता. बाजीराव त्यावर उभे राहून सगळीकडे बारीक लक्ष ठेवत होते. आपली रदबदली करून गर्दन मारणार, हातपाय तोडणार असे ऐकून असलेल्या मोगल सैनिकांना अनपेक्षितपणे भोजन मिळाले होते. धारकऱ्यांसोबत खडकावर उभ्या असलेल्या बाजीरावांकडे नजर जाताच मोगल सैनिकांच्या तोंडून आपसुकपणे शब्द बाहेर पडत होते. खुदा इन्हें सलामत रखे. छत्रपती शाहू महाराज निश्चिंत मनाने साताऱ्यात परतले होते. शाहू महाराजांची स्पर्धा करणाऱ्या कोल्हापूरकर संभाजींना मात्र पुढे मरण दिसत होते. अष्टप्रधानांनी, सरदारांनी राजसभा सजली होती. विजयी वीरांच्या स्वागतासाठी सातारा राजधानी सज्ज झाली होती. एका मोठ्या वादळानंतर साताऱ्याचा राजदरबार पूर्ववत भरला होता. बाजीराव वेशीवर आल्याची खबर येऊन एक घटका होत आली होती. छत्रपती शाहू महाराज बाजीरावांना भेटून त्यांच्या मुखातून मोहिमेचा वृत्तांत ऐकण्यासाठी आतुर झाले होते. नगारखान्यापासून पुढे काही अंतरावर चिमाजी, बाजीपंत रेठरेकर आणि व्यंकटराव घोरपडे यांच्यासह बाजीरावांना सामोरे आले. बाजीरावांसमोर नगारा आणि ढोल ताशाचं पथक होतं. सगळीकडे विजयाचा गुलाल उधळला जात होता. चिमाजी आणि बाजीरावांची काही अंतरावरून नजरानजर झाली. परस्परांबद्दलचा अभिमान उभय बंधूंच्या मुखावरून ओसंडून वाहत होता. अनपेक्षितपणे अंगावर आलेली जबाबदारी चिमाजींनी निष्ठेने आणि ताकदीने पेलली होती.
चिमाजींच्या कार्यपद्धती आणि चिकाटीबद्दल असलेल्या दृढ विश्वासामुळेच निजामासारखा बलाढ्य शत्रू आपल्या मुलखात शिरलेला असताना शत्रूच्या मुलखात जाऊन त्याला खेचून नेण्याची हिंमत बाजीरावांना दाखवता आली होती. बाजीराव आणि चिमाजींच्या चर्येवरील बोलके भाव हे सारं काही नजरेतून व्यक्त करत होते. पिलाजीराव, बाजीराव आणि त्यांचे सरदार पायउतार झाले. राणोजींनी धावत जाऊन चिमाजींना कडकडून मिठी मारली. सारे हसले. बाजीराव सर्वांसह राजप्रासादाच्या दिशेने पावले टाकू लागले. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या फुलांच्या वर्षावामुळे पायघड्यांवर फुलांचे आच्छादन झाले होते. राजप्रासादाच्या प्रवेशद्वारापाशी सुवासिनींचा एक घोळका हातात आरतीची तबकं घेऊन उभा होता. त्या वीरांगणांमध्ये अग्रस्थानी असलेल्या काशीबाईंना बाजीरावांनी लांबूनच चटकन ओळखले. राजप्रासादासमोरच्या विस्तीर्ण चौकात पायघड्यांच्या बाजूला गालिचे अंथरले होते. मखमली पायघड्या पार करून बाजीराव काशीबाईंसमोर येऊन थांबले. साऱ्यांची नजर बाजीरावांवर स्थिरावली होती. बाजीराव स्थिर नजरेने पंचारती ओवाळणाऱ्या काशीबाईंकडे पाहत होते. पंचारती ओवाळून होताच बाजीरावांचा हात सवयीप्रमाणे हातातल्या अंगठीच्या जागी गेला, परंतु हातात एकही अंगठी नव्हती. कधीमधी खुश होऊन ती नजरबाजाला बक्षीस दिली होती. रणभूमीचा वेश असल्याने गळ्यात मोत्याचा कंठाही नव्हता. बाजीरावांकडे पाहून काशीबाई खुदकन हसल्या. निमिषभर पापण्या अलगद मिटून बाजीरावांनाच ऐकू जाईल इतक्या आवाजात काशीबाई म्हणाल्या, आम्हाला ओवाळणी मिळालीये. बाजीराव काशीबाईंच्या नेत्रांची ती मोहक हालचाल टिपत असतानाच सुवासिनींचा घोळका अदालतवाड्याकडे जाऊन दिसेनासा झाला. इतक्यात नौबत वाजली. बाजीरावांनी नगारखान्यावरच्या भगव्या ध्वजाला वंदन केले. भालकरी आणि गुरजबदारांच्या मागे धीम्या पावलांनी बाजीराव चालू लागले. मागे बाजीरावांचे सरदार होते. दरबाराच्या चारी दिशांना ललकारीचे आवाज उठू लागले. मराठी दौलतीचे पेशवे विजयी होऊन आल्याची वार्ता असं म्हणतात पसरली. अजिंक्य अविचल सेनानायक सह्यगिरी समस्फूर्तिदायक शिवसिंहासन रक्षणकर्ता हिंदवी साम्राज्य विस्तारकर्ता रणध्वरंधरता त्राता महापराक्रमी भाग्यविधाता सकल समाज समन्वयक चपल विजय सम रिपुनिर्दालक विद्या न्याय गुण संजीवक अखंड भारत वर्षे पूजित धर्म हितरत धीमंत